नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जाणार आहोत क्रॉफर्ट मार्केटला गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी लागणारे सामान आणण्यासाठी। आम्ही पनवेल टू CST बाय ट्रेन जाणार आहोत। सो मग ऑटोमध्ये बसून आम्ही निघालो पनवेल स्टेशनला जायला। पनवेल टू CST बाय ट्रेन जाण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो। माझ्यासोबत माझे मिस्टर, माझी ननंद आणि जीजू होते। पनवेल टू CST बाय ट्रेन तुमचं कॉस्टिंग सिंगल जर्नीचे 20 रुपीज आहे आणि रिटर्न जर्नीचे तुमची कॉस्ट 40 रुपीज आहे। हे सेकंड क्लाससाठी कॉस्ट चार्जेस आहेत। तुम्हाला जर फर्स्ट क्लासने प्रवास करायचा असेल तर त्याचे चार्जेस 100 रुपीज आहेत। तसेच रिटर्नचे चार्जेस तुमचे 200 रुपीज आहेत। क्रॉफर्ट मार्केटला जाण्यासाठी तुम्ही वाया मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन और सँडहर्ट रोड रेल्वे स्टेशन थ्रू वॉकेबल डिस्टन्सवरती सुद्धा तिथे पोहोचू शकता। आमचा आधी विचार मस्जिद बंदरला उतरून वॉकेबल जायचा होता, पण आम्हाला तिथेच पोहोचेपर्यंत 1 वाजला। सो आम्ही आधी विचार केला CSTला उतरून आराम हॉटेलमध्ये लंच करूया आणि मग आपल्या शॉपिंगला सुरुवात करूया। टुवर्ड CST उतरल्यानंतर थोडे पुढे चालल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला अंडरग्राउंड मार्केट दिसेल। पॅटर्न वेगळा। तिथूनच थोडे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला आराम हॉटेल दिसेल। हे आहे आपले CST स्टेशन। CST स्टेशनच्या अगदी समोर तुम्हाला आराम हॉटेल दिसेल। फेमस असे हॉटेल आहे। हे हॉटेल 1839 पासून इथे आहे। ऑलमोस्ट 85 इयर्स या हॉटेलला झाले आहेत। हॉटेलच्या अगदीच बाजूला वडापाव सेंटर देखील आहे। तिथे खूप वेगवेगळ्या टाईपचे वडापाव तुम्हाला खायला भेटतील। तुम्ही त्यांचा मेनू कार्ड बघू शकता। अगदी लिमिटेड आणि युनिक आयटम्स त्यांनी ठेवले आहेत आणि अगदी रिजनेबल रेट्समध्ये सगळे अवेलेबल आहे। आम्ही आधी ऑर्डर केली झुणका भाकरी आणि पुलाव। त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केली उपवासाची थाळी, ती सुद्धा खूप टेस्टी होती। त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केले थालीपीठ, कोथिंबीर वडी आणि वडा सांबार। सगळे जेवण खूप टेस्टी होते। तुम्हीही कधी या प्लेसवरती आलात तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या। जेवण झाल्यानंतर डिझर्ट म्हणून आम्ही खरबस ऑर्डर केले, तेही खूप टेस्टी होते। CST स्टेशनच्या समोर बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आहे। तिथूनच आपण टॅक्सी करून क्रॉफर्ट मार्केटला जाणार आहोत। तिथे तुम्हाला बेस्ट बसचे सुद्धा ऑप्शन आहे। तुम्ही बाय स्टेशन वॉक करून सुद्धा क्रॉफर्ट मार्केटला जाऊ शकता, बट आम्हाला ऑलरेडी लेट झालेला म्हणून आम्ही टॅक्सीने जाणं प्रेफर केलं। स्टेशन टू क्रॉफर्ट मार्केट तुमचे चार्जेस 30 to 40 रुपीज होतात। क्रॉफर्ट मार्केट हे साऊथ बॉम्बेमधील एक सुप्रसिद्ध शॉपिंग मार्केट आहे। क्रॉफर्ट मार्केटचे आत्ताचे नाव महात्मा ज्योतिबा फुले मंडई असे आहे, बट क्रॉफर्ट मार्केट हे नाव महानगरपालिका आयुक्त आर्थर क्रॉफर्ट यांच्या नावावरून सर्वप्रथम ठेवण्यात आले होते। ह्या मार्केटमध्ये तुम्हाला कपडे, डेकोरेटिव्ह आयटम, किचन ॲक्सेसरीज, खेळणी, फ्रूट्स इत्यादी प्रोडक्ट्स भेटून जातील, तेही अगदी होलसेल दरामध्ये। आम्हाला गणपती डेकोरेशनची शॉपिंग करायची होती, त्यासाठी आम्ही सर्वप्रथम स्टँड बघत होतो। हे जे समोर बघताय तुम्ही, हे आर्टिफिशियल फ्लावरचे पॅचेस रेडी केले होते। त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट 600 रुपयांपासून स्टार्ट होती। कलर भी है, डिजाइन भी है, और ये 600 रुपये। सुंदर असे आर्टिफिशियल प्लांट सुद्धा होते, जे की तुम्ही घरात डेकोरेशनसाठी यूज करू शकता। हे लटकन्स तुम्हाला 100 रुपीज पर पीस भेटून जातील। गणेशोत्सव जवळ आले आहे, त्यामुळे संपूर्ण मार्केट हे आर्टिफिशियल फुलांनी सजले होते। गुरुकृपा लाईट हाऊसच्या समोर एक आर्टिफिशियल फ्लावरचे स्टॉल होते। त्यांच्याकडे गणपती बाप्पा मोरयाचे डेकोरेटिव्ह आयटम होतं। त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट 2000 रुपये होती।
फायनली आम्हाला डेकोरेशनसाठी हवा तसा स्टँड दिसला. त्याची कॉस्टिंग आम्हाला त्यांनी 1000 रुपीज सांगितली. वैसा रेडीमेड नहीं चाहिए हमें, फुल ये फुल चाहिए, धुनी चाहिए. कटिंग करके ऐसे सेपरेट नहीं है, आधा आधा कटिंग करने का. कैसा फ्लावर्स है? सैंपल रखिएगा. कैसा फ्लावर? सैंपल 60 रुपये डजन है, 50 रुपये डजन. ये आएगा 550 लीटर ऐसे ये आएगा 450 मीटर सिस्टम. हे आहेत आर्टिफिशियल फ्लावर्सचे हार. हे आपण गणपती किंवा देवघरासाठी यूज करू शकतो. या हारांना कंटीसुद्धा बोलतात. तिथे तुम्हाला ऑलमोस्ट हे हार 80 ते 90च्या रेंजमध्ये भेटून जातील. ते लोक कॉस्टिंग खूप सांगतात, पण तुम्हाला इथे बार्गेनिंग करायला लागते तरच कॉस्ट कमी होते. इमियाज इलेक्ट्रिक स्टोअरच्या अगदी बाजूला एक छोटी गल्ली आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण लायटिंगचे सामान भेटून जातील अगदी रिजनेबल रेट्समध्ये. चला तर मग आपणही बघूया इथे कोणकोणते डेकोरेटिव्ह लायटिंगचे सामान आपल्याला भेटेल. ह्या ज्या लायटिंगच्या स्ट्रिप्स आहेत त्या पर मीटर 80 रुपीज आहेत. तुम्हाला इथे छोटे छोटे फोकससुद्धा रिजनेबल रेटमध्ये भेटून जातील. हे जे फोकस तुम्हाला रुपयाच्या रेंजमध्ये आहे. कैसा वो 10 मीटर? 10 मीटर 70 रुपये. या लाइटिंग्स 12 मीटर आहेत. त्या तुम्हाला 70 to 80 रुपीजमध्ये भेटून जातील. ह्या आहेत 10 ते 12 मीटरच्या USB लाइटिंग. त्या तुम्हाला 100 रुपयामध्ये भेटून जातील. आणि त्याच दादांकडे आर्टिफिशियल पेटलसुद्धा अवेलेबल होते. त्याची कॉस्टिंग 30 रुपये डझन आहे. 650 का 550. परिमल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन शॉपच्या समोर एक स्टॉल आहे. तिथे तुम्हाला छान असे उंदीर, मोदक, कलश जे की डेकोरेशनला यूज करू शकता. त्याची कॉस्टिंग 50 रुपीज पर आयटम आहे. सगळीकडे आर्टिफिशियल फ्लावरचा रेट ऑलमोस्ट सेम होता, जे की 50 रुपीज पर डझन. ये छोटा वाला चौका चाहिए. हे पण चांगले दिसते ना की नाही. फायनली आम्हाला हवे असलेले फ्लावर्स आम्ही घेतले. ₹100 का रेड आर्टिस्ट 100 रुपये का कलर मिलेगा, व्हाइट मिलेगा. होम वाला का बाहर पड़ा था 80 रुपये. बोलो कम्फर्ट शॉपच्या अगदी बाजूला तुम्हाला खेळण्याचे सगळे सामान आणि मेकअपचे सामानसुद्धा भेटून जाईल.
मैडम मेरे सोफा कवर ले लो मैडम, सोफा कवर मैडम। ब्युटी सेंटर शॉपच्या समोर एक कर्टन शॉप आहे, तिथे सुंदर असे कर्टन्स होते। या 7 फूटच्या कर्टनची प्राइस 1200 रुपये आम्हाला त्यांनी सांगितली। त्याच कर्टन शॉपच्या समोर एक रेडीमेड ड्रेसेसचा स्टॉल होता। खराब है। इथे कोणत्याही चप्पलची प्राइस 350 रुपये होती। ह्या चप्पलांचे स्टॉल ब्युटी सेंटर शॉप पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। चाइल्डहुड बेबी शॉपच्या समोर एक गल्ली आहे, तिथे तुम्हाला होम रिलेटेड यूजफुल आणि डेकोरेटिव्ह आयटम्स भेटून जातील। पूरा 10 पीस का सेट है मैडम। कितना सीट, कितने सीट का? सिंगल बड़ा सोफा है। बड़ा सोफा है, आ जाएगा मैडम। ऊपर नीचे दोनों चाहिए ना? नहीं, खाली सिंगल सीट पे ये लो 1200 रुपये में आएगा, कट करके दे देगा मैडम। सफा सेंटरच्या बाजूला शाईन क्रॉकरीची शॉप आहे। अगदी त्याच्यासमोर एक छोटेसे स्टॉल आहेत, त्यांच्याकडे काचेचे युजेबल अँड इंटरॅक्टिव्ह आयटम्स आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। तुम्ही बघू शकता बॉम्बे डाईन शॉपच्या समोर एक चप्पलेचे स्टॉल आहे, तिथे सुद्धा 350 रुपये ही चप्पलची प्राइस आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या क्रॉकरीज सुद्धा भेटून जातील, त्याही रिजनेबल रेटमध्ये। फायनली सगळी शॉपिंग करून आम्ही निघालो CST स्टेशनला जायला। आता तुम्ही जो फोम बघत आहात ग्रीन कलरचा, ते आम्हाला पर पीस 30 रुपीजमध्ये भेटले। त्याची साईज 6 to 7 फीट इतकी आहे। CST स्टेशनच्या खाली सगळे शॉप्स आहेत, तिथेच एक श्रीजी फूड्स म्हणून शॉप आहे, तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स भेटून जातील। स्टेशनच्या अगदी बाहेर तुम्हाला एक बॉटल स्टॉल दिसेल, इथे बॉटलची कॉस्ट ही 50 to 100 रुपीजच्या रेंजमध्येच आहे। CSTला पोचल्यानंतर आम्ही विचार केला जर CSTला आलोच आहोत तर गेटवे ऑफ इंडियासुद्धा बघून जाऊया। सो आम्ही निघालो गेटवे ऑफ इंडिया बघायला। CST स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला बेस्ट बसेस आणि टॅक्सीज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचवतील। इथे चलो बेस्ट बसेसच्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला डायरेक्टली गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचवतील। त्याची कॉस्टिंग पर पर्सन 25 रुपीज सिंगल जर्नी आणि रिटर्न जर्नी ही 40 रुपीज आहे। चलो आपल्यांचा बेस्ट बस सोबत टायअप आहे। 10 मिनिटाला पैसे आणि रेट कसे आहेत आपले? रेट 25 रुपीज आहे। 25 रुपये AC बसेस 8 वाजेपर्यंत, सकाळी 11 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत चालतात। ओके, धन्यवाद। चलो म्हणून आहे का? हो चलो, धन्यवाद। बेस्ट बसेसचं चलो ॲप सोबत टायअप असल्यामुळे तुम्ही तिकीट पेमेंट हे चलो ॲप थ्रू सुद्धा करू शकता। हे आहे एशियाटिक सोसायटी ऑफ द मुंबई। एशियाटिक सोसायटी ही संस्था कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी 1804 साली सर जेम्स मॅकिन्स्टॉन यांनी स्थापन केली।
CST पासून गेटवे ऑफ इंडियाचे डिस्टन्स हे 10 ते 12 मिनिटाचे आहे. तुम्ही बघू शकता किती कम्फर्टेबल सीट्स आहे. इवन तुम्हाला चार्जिंग पोर्टसुद्धा अवेलेबल आहे. फायनली आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडिया ही साऊथ बॉम्बेमधील एक कमान आहे जी 1911 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली आहे आणि 1924 मध्ये ही कमान पूर्ण बांधून झाली होती. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 85 फूट उंचीची आहे. यानंतर गेटवे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरण्यात आली. 25 ऑगस्ट 2003 रोजी एका बॉम्बस्फोटामुळे गेटवेसमोर उभे असलेले अनेक लोक जखमी झाल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली होती. ताजमहाल हॉटेल या शहरातील सर्वात जुन्या लक्झरी हॉटेलसमोर बॉम्ब असलेली टॅक्सी पार्क केलेली होती. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर सर्व जेटी बंद करण्यात आल्या आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळ 2 नवीन बांधकामे करण्यात आली. ताज हॉटेल हे साऊथ बॉम्बेमधील सुप्रसिद्ध लक्झरी हॉटेल आहे. 1965 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबाराने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच 16 डिसेंबर 1903 साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. इथे आम्ही आमचे थोडेफार फोटोशूट केले आणि निघालो आमच्या रिटर्नच्या जर्नीला. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच हे यांचे एक छोटेसे स्टॉल आहे. तिथे मॅग्नेट स्टिकर्स अवेलेबल आहेत. गेटवे ऑफ इंडियाच्या इथे बेस्ट बसेसचे मुंबई दर्शन बसेससुद्धा अवेलेबल आहेत. ही बस तुम्हाला इथे दाखवलेल्या पॉईंट्सवरती घेऊन जाईल. गेटवे ऑफ इंडिया थ्रू तुम्ही एलिफंटा केव्सला सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला इथे फेरी बुकिंगचे डिटेल्स भेटून जातील. जसे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्यांनी कॉस्टिंग आणि टायमिंग मेन्शन केलं आहे. मोस्टली मी प्रिफर करेन अवॉइड करा एलिफंटा केव्सला जायला थ्रू फेरी, कारण कधी कधी खराब हवामानामुळे सुद्धा या फेरीज बंद असतात. गेटवे ऑफ इंडिया फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. समोर तुम्ही बघू शकता नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. हे 1996 मध्ये लोकांसाठी ओपन करण्यात आले. येथे प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार आणि विविध संस्कृतीचे विविध प्रदर्शन आणि कलासंग्रह आयोजित केले जातात. आता तुम्ही बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँक. ह्या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली आहे आणि ह्या बँकेने रचना आणि दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतले आहे. चला तर मी हा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स येत राहतील. थँक्यू.